सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी तुमच्या मनासारखं यश मिळवून देणारा ठरणार आहे. त्यामुळे आज तुम्ही तेच काम करा जे पूर्ण होण्याची तुमची अपेक्षा आहे. तुम्ही कामामध्ये आईवडिलांचा सल्ला तुमच्या उपयोगी पडेल. आज तुम्ही तुमची जवळची किंवा लांबची यात्रा पूर्ण करू शकता. व्यवसायाची वाढती प्रगती पाहून तुम्हाला फार आनंद होईल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला योग्य आनंद मिळेल. योग्य लोकांसाठी आज लग्नाचे चांगले प्रस्ताव येतील. विद्यार्थ्यांना आज शिक्षणामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी शिक्षकांच्या मदतीची गरज भासेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या मित्रांकडनं काही निराशा मिळू शकते. सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती आज कामाचा बोजा वाढू शकतो. व्यवसायामध्ये चांगला नफा मिळवण्याचे तुम्हाला संकेत आहेत. कुठलीही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी त्या मालमत्तेची तुम्ही पूर्ण चौकशी करा आणि कागदपत्रांची तपासणी करा. जर तुम्ही व्यवसायामध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. सासरवाडीकडून जर काही मतभेद चालू असतील तर ते आज संपतील. तुमच्या शेजारी किंवा परिसरामध्ये आज वादवितंड होऊ शकतो. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज समाजामध्ये तुम्ही फार हुशार मानले जाल, परंतु आज तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि तिला बाहेरचं खाणंपिणं टाळायला सांगावं लागेल. संध्याकाळी धार्मिक स्थळांना भेट देण्याचा तुम्हाला योग येऊ शकतो. आज वाहन चालवताना तुम्ही काळजी घ्या. वाहन अचानक खराब झाल्यामुळे तुमचा खर्च वाढू शकतो, त्यामुळे तुम्ही सावध राहा. समाजामध्ये तुम्ही फार हुशार मानले जाल, परंतु घरामध्ये तुमची प्रतिमा चांगली राहणार नाही. घरातील कामांमुळे निष्क्रियपणामुळे घरामध्ये अशांतता पसरू शकते आणि अनेक उपयुक्त वस्तूंवरती तुम्ही पैसे खर्च कराल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला भौतिक सुखांचं महत्त्व हे जास्त वाटेल. व्यापाऱ्यांची आर्थिक बाजू आज मजबूत होईल. आज एखाद्या कर्मचारी किंवा नातेवाईकामुळे थोडासा ताणतणाव वाढू शकतो, परंतु तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण मात्र ठेवावं लागेल आणि कठीण परिस्थितीचा सामना देखील करावा लागेल. जर कोर्टामध्ये एखादा खटला चालू असेल तर त्यासाठी तुम्हाला चक्रा माराव्या लागतील. पैशांच्या व्यवहारामध्ये तुम्ही काळजी घ्या, नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात. आज व्यवसायामध्ये तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल आणि तुमचा मान सन्मान वाढेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल, ज्यामुळे तुमच्या मित्रांची संख्या देखील वाढेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या जुन्या प्रकरणामुळे सहकाऱ्यांशी मतभेद तुमचे वाढू शकतात, परंतु समजूतदारपणामुळे परिस्थिती गंभीर होणार नाही. संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या पिकनिकला जाण्याची संधी गमावू शकता. आज तुमचे काही जुने व्यावसायिक संबंध देखील बिघडू शकतात. मुलांच्या शिक्षणाबद्दल थोडीशी तुमची धावपळ होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला थोडासा ताणतणाव राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराचं सहकार्य तुम्हाला आज भरपूर मिळेल. व्यवसायामध्ये जास्त धावपळ झाल्यामुळे हवामानाचा तुम्हाला तुमच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. नातेवाईक किंवा जवळच्या मित्रांकडनं तुम्हाला भेटवस्तू मिळतील, परंतु त्यामध्ये तुमचा काहीतरी स्वार्थ असू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना इतरांपेक्षा चांगलं काम केल्याबद्दल सन्मानित केलं जाईल.
जर तुमच्या भावांशी तुमचा काही वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये नशिबाची साथ मिळाल्यानं तुम्हाला समाधानकारक नफा मिळेल. आज तुम्ही वृद्धांची सेवा आणि चांगल्या कामावरती पैसे खर्च कराल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला सुख मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे, परंतु छोट्या छोट्या वादविवादांपासून तुम्ही दूर राहा, नाहीतर भविष्यामध्ये तुमचे संबंध बिघडू शकतात. व्यवसायामध्ये आज तुम्ही प्रतिस्पर्ध्यांसाठी अगदी डोकेदुखी ठराल. मुलांच्या लग्नामध्ये येणारे अडथळे आज दूर होतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला एक महत्त्वाच्या कामासाठी निर्णय घ्यावा लागेल. कुटुंबातील कोणीतरी सदस्य किंवा वडीलधारी व्यक्ती तुम्हाला यामध्ये मदत करेल. संध्याकाळचा वेळ आपल्या लोकांशी गप्पा मारण्यामध्ये आणि मजा मस्तीमध्ये जाईल. स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही आज पुढे राहाल. मित्रांच्या मदतीनं तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. राजकारणामध्ये तुम्ही केलेले प्रयत्न फळाला येतील आणि तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या ओळखीच्या लोकांमुळे फायदा होईल. तुमचे अडकलेले पैसे परत मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज तुम्ही बाहेरचं खाणं पिणं टाळा, नाहीतर तुमची तब्येत बिघडू शकते. प्रेमसंबंधांमध्ये आज गोडवा येईल आणि तुम्हाला एक भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. मागच्या दिवसांच्या तुलनेमध्ये तुमची कमाई वाढेल. रोजचे खर्च अगदी सहज भागतील आणि भविष्याची चिंता देखील कमी होईल. तुमच्या व्यावसायिक योजनांना आज गती मिळेल आणि तुमचा मान सन्मानही वाढेल. सासूरवाडीकडनं तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा सराव करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. यामुळे तुमची बढती होण्याची शक्यता आहे. कामाच्या गडबडीत तुम्हाला तुमच्या प्रेमसंबंधांसाठी वेळ मिळेल. यामुळे तुमच्या जोडीदारासोबतचं नातं हे अधिक घट्ट होईल. भावंडांच्या मदतीने तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. राजकारणामध्ये असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस हा फायदेशीर ठरू शकतो. अचानक धनलाभ होण्याची देखील तुम्हाला शक्यता आहे, परंतु आज संध्याकाळी गाडी चालवताना तुम्ही काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला दुखापत होऊ शकते. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार चांगला आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल आणि तुम्हाला एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. त्यांची आर्थिक स्थिती आज सुधारेल. तुमच्या घरी संध्याकाळी पाहुणे येऊ शकतात. एखाद्या समारंभामध्ये गेल्यानं तुमचा मान सन्मान वाढेल. व्यवसायामध्ये तुम्ही वेळोवेळी घेतलेले निर्णय तुमच्यासाठी फार उपयोगी ठरतील. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि भविष्याची चिंता कमी होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला आज इतरांना मदत केल्यानं फार समाधान मिळेल. घरातल्या मोठ्यांचे आशीर्वाद तुम्हाला नवीन उमेद देतील. संध्याकाळी घरातल्या कोणाची तरी तब्येत बिघडल्यानं थोडीशी धावपळ होईल आणि खर्चही वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी काही चांगले बदल होऊ शकतात. यामुळे तुमची कामाची पद्धत सुधारेल, पण हे पाहून तुमच्या सहकाऱ्यांचा मूड बिघडू शकतो. यामुळे तुमचे काही नवीन शत्रू देखील तयार होऊ शकतात. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य.
तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.